अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू. 293 प्रस्तावांवरील चर्चेचा पेच अद्याप कायम असून या आठवड्यात त्यावर चर्चा होणार, तर विरोधक कायदा सुव्यवस्था आणि विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याच्या संदर्भात आज विधानसभेत ठराव मांडला जाणार. फुलेंना भारतरत्न देण्याची सुधीर मुनगंटीवार आणि भाजपच्या इतर आमदारांनी केलेली मागणी. मुंबईतील रस्त्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत सर्व आमदारांची बैठक. शिंदे मुख्यमंत्री असताना रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांवरून विरोधकांसह सत्ताधारी आमदारांकडून रस्त्याचा दर्जा आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप. राजकारण बिघडलं नाही, मात्र राजकारणी बिघडले तशी सध्याची परिस्थिती. येणाऱ्या काळात चांगलं सरकार महाराष्ट्राला मिळेल अशी आशा. आमदार सत्यजित तांबेंचे विधान परिषदेच्या कामकाजात ताशेरे. प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव. दिलासा मिळणार की अटकेची टांगती तलवार कायम राहणार, यावर आज सुनावणी. औरंगजेब कबरवादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू. पोलीस आयुक्तालय हद्दीत 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई. नागपुरातील संचारबंदी उठवली. गेल्या सोमवारपासून 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू होती. अखेर 6 दिवसांनंतर संचारबंदी पूर्णपणे उठवली. नागपुरात संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांचा संवेदनशील भागात रूट मार्च, अग्रेसर चौक, चिटणवीस चौक, शिवाजी चौक, गांधी गेट आणि महाल मार्केट परिसरात रूट मार्च. नागपूर हिंसाचारात मृत्यू झालेल्या इरफान अन्सारी प्रकरणात 4 अटक. 4 पैकी 2 आरोपी अल्पवयीन. नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित होता तर पोलीस काय करत होते? एकनाथ खडसेंचा सवाल. हिंसाचार प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन असेल तर गृह खात्यानं लक्ष देण्याची गरज, खडसेंचं विधान. नागपूरच्या दंगलीवर काँग्रेस काय सत्य शोधणार आहे? काय माहिती? काँग्रेसने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीवरून प्रफुल्ल पटेल यांचा खोचक टोला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज संभाजीनगर दौऱ्यावर. दिवंगत साहित्यिक रा. बोराडे आणि सचिन मुळे यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हवादावर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्यासमोर सुनावणी होणार. एक खोक्याभाई काय घेऊन बसलात? विधानसभेत सगळेच खोक्याभाई भरलेत म्हणून सगळे विषय बाजूला राहिलेत, राज ठाकरेंचा टोला. काही लोक विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात. भाजप नेते आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर पलटवार. ई स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरून वाद. शिंदेंवर बदनामीकारक गाणं सहन करणार नाही, उदय सामंतांचा इशारा. तर मुरजी पटेलांकडून MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. खार पोलीस स्टेशनमध्येही कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल. कुणाल सरमळकर, राहुल कनाल आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल. कुणाल कामराच्या गाण्यानंतर शिवसैनिक आक्रमक. खारमध्ये ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा शो झाला तिथे शिंदेंच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून तोडफोड. पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. बिनकामाचे धंदे करणाऱ्या कामराने एकनाथ शिंदेंची माफी मागावी, नाहीतर असंगाशी संग करणाऱ्या कमराला आणि त्याच्या आकाला शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागणार, शीतल म्हात्रेंचा इशारा. सत्ता आहे म्हणून त्यांच्याकडे जावं असा आमचा स्वभाव नाही. एकाला बाप मानलं की बापाबरोबर आयुष्य काढण्याची आमची सवय.
जीवात जीव असेपर्यंत हा आमदार शरद पवार यांच्यासोबत असणार, जितेंद्र आव्हाड यांची स्पष्ट शब्दात भूमिका. गावांत तालुक्यांमध्ये तयार झालेले युट्यूब चॅनल्स जबाबदारीने वागत नाहीत. एखाद्याला खुश करण्यासाठी काहीही प्रसारित केलं जातं, त्यामुळे समाजात चुकीचे प्रवाह निर्माण होत आहेत. दिलीप वळसे पाटील यांचे युट्यूब पत्रकारितेवरती ताशेरे. अहिल्यानगरमधील भाजप आमदारांचा सत्कार सोहळा. यावेळी बोलताना सुजय विखेंनी केली पुनर्वसन करण्याची मागणी. लोकसभेत सुजय विखेंचा निलेश लंकेंनी केला होता पराभव. राज ठाकरेंकडून पक्ष संघटनेत बदल. मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे, दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार. मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल मायणकर, तर मुंबई पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे. अमित ठाकरेंकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांच्या जबाबदारी. याशिवाय बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान. ही समिती सर्व विभागावन अध्यक्षांवर लक्ष ठेवणार. ठाण्यात मनसेकडून विभाग अध्यक्षांसाठी प्रकाश भोईर, राजू पाटील आणि अन्य महत्त्वाचे नेते असतील. ठाणे महापालिकेत उपविभाग अध्यक्षांसाठी पुष्कर विचारे, गजानन काळे आणि अन्य पदाधिकारी समन्वयक असतील. मिशन महापालिकेसाठी 2 एप्रिलनंतर पत्रकार परिषद घेऊन प्लॅनिंग सांगू. मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती. येणाऱ्या 6 महिन्यात मनसेचं वेगळेपण दिसेल, देशपांडेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांचा कुंभमेळ्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार. एसटीपीचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे, या दृष्टीनं आराखडा तयार. फडणवीसांची माहिती. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यूपीप्रमाणे कायदा तयार करणार. मेळा प्राधिकरणाचीही होणार स्थापना. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. कुशावर्त तीर्थाचं पाणी बघून फडणवीसांकडून नाराजी व्यक्त. कुशावर्त तीर्थाचं पाणी स्वच्छ करण्याच्या फडणवीसांनी दिल्या सूचना. नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. कुंभमेळ्याच्या बैठकीत सर्व पक्षीयांना बोलावण्यासाठी दिलं निवेदन. अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची एकमतानं निवड. शरद पवारांनी मानले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार. तुमच्यात दम आहे तर या मैदानात. मंत्री जयकुमार गोरेंचं नाव न घेता रामराजे निंबाळकरांना आव्हान. खोक्याच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये आदिवासी समाज आक्रमक. वनविभागाकडून सतीश भोसलेच्या घरावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापुरामध्ये रास्ता रोको. दलित पॅन्थरचाही आंदोलनाला सक्रिय पाठिंबा. माथाडी कामगारांना घर पुनर्बांधणीच्या नावाखाली धमक्या. कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप. नवी मुंबईतील दोन्ही भाजप आमदारांनी प्रकरणात लक्ष घालावं, नरेंद्र पाटलांची मागणी. रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. इतिहासात कुठेही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नसल्यानं समाधी हटवण्याची मागणी. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे सदाभाऊ खोत यांच्याकडून स्वागत. इथून पुढे कांद्यावर निर्यात शुल्क लावू नये, खोतांची मागणी. अजित पवारांनी दिल्या मुस्लिम बांधवांना रमजान दिनाच्या शुभेच्छा. नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत शेरो शायरी करत दिल्या शुभेच्छा. लेवा पाटीदार समाजाच्या वतीनं आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला एकनाथ खडसेंची उपस्थिती. सामूहिक विवाहानं वेळ आणि पैशांची बचत होत असल्यानं ती काळाची गरज असल्याचं खडसेंचं वक्तव्य. गणपतराव देशमुख आयुष्यभर बहुजनांसाठी लढले, पण त्यांचे नातू मात्र बहुजन समाजापासून दूर राहत असल्याचा राजू खरे यांचा आरोप. डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तर ब्राह्मणांचे आमदार. राजू खरे यांचा हल्लाबोल.
मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सोपा. पनवेलवरून लोकल आता बोरिवली किंवा विरारपर्यंत धावणार. लवकरच अंतिम बैठका घेऊन नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येणार. मुंबईमध्ये 25 मार्च पासून नालेसफाई सुरू होणार. नालेसफाई करताना चित्रीकरण करणं बंधनकारक असणार. मुंबईच्या साकीनाका, कुर्ला, पवई परिसरामध्ये अनधिकृत लॉजिंग विरोधात मनपाची मोठी कारवाई. 13 इमारती केल्या जमीनदोस्त. आणखी 108 अनधिकृत लॉजिंगवर कारवाई करण्यात येणार. अहिल्यानगरच्या अकोल्यामध्ये उमेद संस्थेच्या वतीनं आदिवासी महिलांसाठी कळसूआई महोत्सवाचं आयोजन. मंत्री आदिती तटकरेंनी महिलांना केलं मार्गदर्शन. राज्यात सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर पनवेल शहराचा. वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात मूलभूत सुविधांची कमी भासू नये यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून नियोजनांवर विशेष भर. बस चालवत मोबाईलवर मॅच बघणाऱ्या खासगी चालकाला एसटी प्रशासनानं केलं बडतर्फ. संबंधित खासगी कंपनीला 5,000चा दंड. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या निर्देशानुसार कारवाई. दादरमधून स्वारगेटसाठी निघालेल्या खासगी शिवनेरी बसमधला प्रकार. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. मुख्य आरोपी फरार अविनाश धोडीची मालमत्ता जप्त करण्यासाठी पालघर पोलिसांकडून हालचाली सुरू. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट. एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. जखमींवर मलकापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटामध्ये तिहेरी अपघात. कंटेनर, टेम्पो आणि कारचा तिहेरी अपघात. ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला. अपघातात 7 जण गंभीर जखमी. यवतमाळच्या वडकी परिसरामध्ये भीषण अपघात. एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं अपघात झाल्याची माहिती. रायगडच्या श्रीवर्धन म्हसळा मार्गावर 4 चाकीनं घेतला अचानक पेट. वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मोहफूल वेचायला गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील घटना. बुलढाण्यामध्ये अवैध दारू विक्रेत्यांनी घेतला पोलीस कर्मचाऱ्याचा बळी. आरोपींनी पोलिसाच्या दुचाकीला लाथ मारून पाडलं. घटनेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू. लातूरच्या उदगीरमध्ये टोळक्यांकडून दोघांना मारहाण. मारहाणीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. दोन्ही गंभीर तरुणांवर उदगीरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. बोगस डॉक्टरने गर्भपाताच्या गोळ्या दिल्यामुळे महिलेला अतिरक्तस्राव. डॉक्टर शंकर कुंभारांविरोधात गुन्हा दाखल. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील प्रकार. भंडाऱ्यामध्ये पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केली मित्राची हत्या. मित्राचे पत्नीशी विवाहबाह्य संबंध असल्याचं आरोपीला संशय होता. चंद्रपूर शहरातील नगीनाबाग परिसरात घरासमोर पार्क केलेल्या 2 दुचाकी अज्ञात इसमानं जाळल्या. रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे. नागपाडा इथं गोमांस घेऊन जाणारं वाहन ताब्यात. जे मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करावा यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचं पोलीस ठाण्यासमोर आंदोलन. अकोल्यामध्ये सायकलच्या दुकानातून 1,15,00,000ची रोख रक्कम जप्त. रक्कम हवालाची असल्याची शक्यता. प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू. पुण्यात घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या बारक्या टोळी गजाआड. पोलिसांनी 5 जणांना अटक करत 10 लाखांच्या किमतींच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2 लाखांची वाहनं केली जप्त.
चेंबूरच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर कंपनीमधून 62 कोऱ्या चेकची चोरी. मात्र कंपनी प्रशासनाच्या सावध भूमिकेमुळे चोराला पैसे काढणं अशक्य. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी एक आरोपी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. आरोपी राजीव पांडेला 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. सातारच्या कराडमधील सुपने गावात हंडा मोर्चा. गावात जलजीवन योजनेसाठी 1,98,00,000 खर्चून देखील पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. पाणी फाउंडेशनचं काम आता संपूर्ण महाराष्ट्रात चालणार. आमिर खान यांच्याकडून घोषणा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या उपक्रमाचा शुभारंभ. महाबळेश्वरमध्ये महावितरण आणि नगरपालिकेमध्ये वाद. थकबाकी वसूल करण्यासाठी महानगरपालिकेनं बोट क्लब आणि प्रवासी कर नाक्यांचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पालिकेनं देखील महावितरणाचं कार्यालय सील करत पाणी पुरवठा खंडित केला. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून शिवसेनेचे 2 आमदार आमने-सामने. कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढीला समर्थन दिलंय, तर करवीरचे आमदार चंद्रदीप नरकेंनी मात्र विरोध केलाय. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणाचं काम रखडलं. काम तात्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी. बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यामुळे बाजारभाव घसरले. टोमॅटोला प्रति किलो मागे फक्त 2.5 ते 5 रुपयांचा भाव. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. भायखळ्यातील 9 फिश आर्ट गॅलरीमध्ये शिल्पकार स्वप्नील गोडसे यांच्या दगड या अनोख्या शिल्पकृती प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनाला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 31 मार्च पर्यंत धातू शिल्पकला प्रदर्शन. धावपटू पीटी उषा यांच्या उपस्थितीत नॅशनल मेरीटाईम गेम्स 2025चा भव्य सोहळा पार. ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, क्रिकेट, जलतरण आणि टेनिस यांसारखे विविध खेळांचं आयोजन. राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या आरोपांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेवर आज सुनावणी. 2 देशांचा नागरिक असल्यामुळे निवडणूक लढवण्यास अपात्र याचिकेत दावा. इंस्टाग्रामवर लाईव्ह जात पतीची आत्महत्या. पती आत्महत्या करत असताना पत्नी आणि सासू लाईव्ह पाहत राहिल्या. मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्यातील घटना. प्रकरणात पत्नीसह सासूलाही अटक. मध्य प्रदेशातील शिवपुरी इथं भिवंडीतील वरिष्ठ डॉक्टरांच्या कारचा भीषण अपघात. दुर्घटनेत 2 महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झालेत. IPLच्या 18व्या हंगामात शतक करणारा ईशान किशन पहिला खेळाडू. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात 6 षटकार आणि 11 चौकार ठोकत केल्या 106 धावा. आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची ट्रम्प प्रशासनात एंट्री. भारतीय वंशाचे हॅरी कुमार यांची ट्रम्प प्रशासनात वाणिज्य विभागात असिस्टंट सेक्रेटरी पदासाठी निवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.